हाय गाइज, गुड मॉर्निंग, वेलकम और वेलकम बॅक टू माय चॅनल. ऍक्च्युली असा प्रॉब्लेम झाला ना, मी काल ना जे माझे व्हिडिओज वगैरे काढलेले ना त्याची एडिटिंग केली, बट ते झालं डिलीट माझ्या फोन मधून. म्हणजे नकळत काय माहिती मी काय डिलीट करायला गेलं ते भलतं हे होऊन गेलं. सो मला असं सांगायचं होतं की काल आम्ही परवाच्या दिवशी जेव्हा बसलो ना, तर काल ना सकाळी जेव्हा आम्ही उठलो तेव्हा माझ्या मावशीची जी बॅग आहे ती चोरी झालेली होती. हे आम्हाला सगळं उठल्यावरती माहिती पडलं. त्यात तिचे सगळे कपडे वगैरे होते ना. तर मी सांगते याच्यासाठी की तुम्ही नेक्स्ट टाइम जर तुम्ही कधी याल ना तर तुम्ही तुमच्या बॅगला प्रॉपर चेन वगैरे हे करून पॅक करून ठेवा, जेणेकरून चोरी नाही बाहेर होणार. कारण की आम्ही असं काहीच नव्हतं केलं, कारण की आमचं फर्स्ट टाइम आहे आणि आम्हाला माहितीही नव्हतं की असं होणार आहे. सो आमच्याकडून ती चूक झाली. तर त्याच्यानंतर मग काल रात्री मग दादू आणि पप्पा वगैरे जागे होते, म्हणजे किंवा कोण येतंय का वगैरे असं सगळं बघण्यासाठी वगैरे. कारण की एकदा चूक केली ते परत आम्ही हे पण बघितलं की कोणतं जर प्लॅटफॉर्म येतं तिथे जर चेन वगैरे भेटत असेल लॉक वगैरे, तर आम्ही ते लॉक पण बघत होतो, पण थांबलीच नाही ट्रेन कुठे जास्त टाइम. म्हणजे 5 मिनिटं पण 2 मिनिटं हार्डली थांबते आणि निघून जाते. तो ट्रेनमध्ये पण आला नाही सकाळीवाला वगैरे. सो आता मी जर चेक करायला गेले की हा मला एडिट करायची ती व्हिडिओ, की जसं जसं मला टाइम भेटतो तसं मी व्हिडिओ एडिट करते. आता ट्रेनमध्ये तर आहे टाइम, नंतर उतरून तर मला जमणारच नाही. मग म्हटलं एडिट करते तर बघते तर व्हिडिओच नाहीये. सो आजचं जे पण आहे मी तुम्हाला दाखवेल. करायचा मी करतो नाश्ता. दशमी ती आधी खाऊन झालेली आहे. चिप्स बघा. आता आम्ही पोहोचलो पंजाबला. याच्यानंतर मग आमचा स्टॉप आहे ना जम्मू. मला दाखवले पंजाब दाखवते मी तुम्हाला. हे बघा. आता आम्ही तुम्हाला सांगतो आम्ही कुठे चाललोय, कारण की खूप दिवसापासून मी ना असं सस्पेन्स मध्ये ठेवलेलं की जायचंय. आता फॅमिली ट्रिप म्हटली तर ऑब्व्हियसली आपण देवी दर्शनाला जातो. सो आम्ही आले जम्मू तावीला, म्हणजे जम्मू काश्मीरला, आणि आम्ही चाललोय वैष्णोदेवी. सो पुढचं मी तुम्हाला सांगेल की कुठे चाललोय, कुठे थांबणार आहे, कुठे स्टे करणार आहे वगैरे, आणि मग तुम्हाला दाखवेल. ओके. तो गाईज हा आमचा आलू पराठा. आता आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलो तर उतरलो तर बस येईल त्यासाठी आम्ही थांबलेलो आहे. भारी सुकं लागलं. आणि ही रोटी, हे लोणचं वाटते तर कॉमनच आहे देतातच. तुम्हाला टेस्ट करून दाखवतो, सर्व करतो. काय मखनी म्हणजे मजा आया. One hour later. हे बघा आता आमचं झालंय, सगळं खाली करून गेलेले. दीदी अजून जेवतेच आहे, ही तर हमेशाच आहे. आमची सिद्धू हा कंपनी द्यायला बसली पण खाणार नाहीये ती. आमचे सगळे बॅग इथे सगळे बसले. बघा अशी आयडिया आमची. आता आम्ही चाललोय बस साठी, कारण की जी आमची ट्रेन होती ती 3 वाजता आहे आणि 3 वाजता मला खूप जास्त लेट होणार ना, आम्ही बसने चाललोय. आता नाश्ता वगैरे झाला, आता चाललो.
नाही चालत दीदी पीछे वाले बोलेंगे बराबर नहीं जाएगा आता आम्ही कटरा पासून 15 किलोमीटर लांब थांबलेलो आहे. इथे हा दाब आहे आमची गाडी. आता अजून थोडंसं दूर तिथपर्यंत जाणार. पुढे जर बाय चान्स आम्हाला जर दिसलं ना डोंगर मी तुम्हाला दाखवेन लांबून म्हातारांनी. पण लय भारी फील होतं इकडे. छान छान रस्ते क्लीन पण आहेत पण काम पण चालू आहे अर्ध्या रस्त्याचं. हा समोरचा व्ह्यू पण छान आहे. आता आम्ही तर पोचलेलो आहे फायनली कटरा. हे बघा हे सगळे आता चाललेत आम्ही लोक रूम वरती. मला दाखवते मी आता. कसं वाटतं इथे येऊन? एकदम मस्त. ते बघा इथे माझी मावशी लोक येत आहे. चला बा पुढे चला. वेलकम 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 वेलकम. राहू दे ना चालतो. इथे का सगळे थांबलेत. मस्त वाटतंय. सूप वाटले सुख वाटले सुख. दोन कार्टून रिद्धी सिद्धी रिद्धी सिद्धी. सो गाईज इथे मस्त आम्हाला व्ह्यू आहे समोर आणि इथे आम्ही थांबलेलो आहे. हे आता आम्ही आतमध्ये जाणार. म्हणजे ऑलरेडी सगळे गेले पण मी तुमच्यासाठी खास परत येते तुम्हाला दाखवायला. इथे काउंटरवरती ना आम्ही ऑनलाईन बुक केलेले ना ऑलरेडी रूम्स वगैरे. इथे सगळ्या रूम्स आहेत तर आम्ही ऑलरेडी ना बुक केलेले आहे. तर ते काका सगळं बघताय कुठे किती फ्लोअरवरती वगैरे. इथे सगळे आमची मंडळी आहे. बॅग्स आहेत एवढ्या सगळ्या. इथे सगळे थांबलेले आहेत. आमचा दादूस. इथे हे देवीचं मंदिर आहे छोटस. थकली मी ती बघ. इथे हे सगळे रूम्स आहेत. पहिले भारी वाटते एकदम थंड वाटते इकडे. तर आता आम्ही बसमधून आलो. बसवाल्याने पण सांगितलं तुम्ही होता असतो ट्रेननेच ट्राय करा. म्हणजे जम्मूवरतून उतरल्यानंतर ट्रेनने कटराला आहे. कारण की आम्ही ट्रेन आमची 3 वाजता होती लेट होती म्हणून आम्ही ना बसने आलो. पण बसमध्ये असा प्रॉब्लेम झाला ना की बस ज्या बस स्टॉपवरती थांबते तिकडून अजून आम्हाला दुसरी ऑटो किंवा टेम्पोवर पकडून इथे यायला लागलं असतं कटराला. मग तिकडचे जास्त म्हणजे नाही बोलतात 1000-1500 रुपये ते लोक घेतात. म्हणून मग आम्ही त्याच बसवाल्याला रिक्वेस्ट केली. चांगले ओळखीचे झाले ते अंकल. रिक्वेस्ट करून मग आम्ही इथे आलो. म्हणजे ऑलमोस्ट आमचं 3000पर्यंत डायरेक्ट जम्मूपासून
ते कटरापर्यंत आम्ही 3000 मध्ये आलो. सो इथे आलो ना तर गरम होतं तर थोडंसं, पण एवढं पण नाही. पण फेबमध्ये तुम्ही मोस्टली ट्राय करा, की फेबमध्ये कसं थंडी वगैरे असते तर चांगलं वाटतं. आता थोडंसं आहे गरमी, पण इथे उतरल्यानंतर थोडंसं ना आम्हाला कूल वाटतंय, म्हणजे एवढं नाही. पण व्ह्यूज खूप भारी, खूप स्वच्छता आहे, रस्ते पण एवढे क्लीन आहे ना, काय सांगू तुम्हाला बाबा. हा 318 आणि हा 317. सो आम्ही 2 ग्रुप, म्हणजे आम्ही लोक जास्त आहेत ना म्हणून आम्ही 2 रूम घेतलेले आहेत. तर तुम्हाला मी रूम दाखवते. हे जे सगळे ना हे कपाट आहेत छोटे छोटे, यात तुम्ही ना कपडे, तुमच्या बॅग्स वगैरे पण ठेवू शकतात. आणि लाईटी पण खूप साऱ्या आहेत तिथं, भारी आहे. तर मग इतके सगळे आहेत. नंतर तुम्हाला बाहेर दाखवते मी. बाहेरचा नजारा तर उफ, मी तर फिदा झाली आहे, फुल 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 फिदा आहे मी तर. इथं समोरच असं दिसतं सगळ्याचे दुकानं आहेत आणि ना म्हणजे राहणारे लोक तिथे सगळे. आणि हाय डोंगर, इथे आहे माता राणीचं मंदिर. म्हणजे इथून आता हे जे दिसतंय ब्लू ब्लू दाखवते तुम्हाला. हे जे ब्लू ब्लू आहे ना सगळं, तिकडून आम्ही सगळं चालत जाणार आहे. अजून तर मंदिर कदाचित आता मला माहित पण नाही, सो त्या मागच्या साईडला वगैरे असेल मे बी. पण खूप भारी वाटते. आम्हाला तर वाटलेलं की ना थोडंसं आता मार्च, खूप जण सांगत होते की म्हणजे गरमी थंडी आहे. पण जेव्हा आम्ही बसमध्ये बसलो ना तर ते अंकल सांगत होते की नाही बर्फ वगैरे, कदाचित आम्हाला बर्फ नाही बघायला भेटणार. म्हणजे आम्ही ज्या गार्डनमध्ये जाणार आहे ना स्नोच्या, तिथे कदाचित पाऊस पडतोय. तिथे मग अशी ना ढगांचा आवाज येत होता आणि बारीक बारीक पाऊस पडतोय. पप्पा पाऊस पडतोय, पाऊस पडतोय आता इकडे बाईच्या गावात. मग अशी ढगांचा आवाज येत होता ना, बघा पाऊस पडतो हलका हलका. गाईस तुम्हाला अजून दिसणार ना, पण एकदम म्हणजे बघा लाईटला दिसतंय. इथे बघा हलका हलका पाऊस पडतोय. पण आता आम्ही आंघोळ वगैरे करून खालती जाणार होतो, त्याचं काय झालं. आता जर सकाळ मगाशी वाजत होतं ढग जोर जोरात, वाटलं पाऊस येईल वगैरे. बघू आता फ्रेश वगैरे हो, मग आम्ही खालती जाऊ आणि बघू काय हाय काय तिकडे फिरण्यासारखं किंवा काय. मग आम्ही रात्री जेवण वगैरे करू मग.